मनुष्य आहे, स्वप्न पडलं, स्वप्नात अरण्यात गेला शिकार करायला म्हणून. एखाद्या सश्याची शिकार करावी असं त्याला वाटलं आणि ससा शोधत जात असताना एकदम एक वाघ त्याच्या समोर येऊन उभा राहिला. पुण्यात कधीही असं होऊ शकतं, म्हणजे स्वप्नात नाही, व्यवहारात आता कधीही होऊ शकेल पुण्यामध्ये. हा एखादा बिबट्या आला समोर, वाघ आला समोर, त्याला पण हे स्वप्नात चाललंय. आता तो त्याला मिळवायचा होता ससा, तो चालला होता, एकदम वाघ समोर येऊन उभा राहिला. वाघ समोर येऊन उभा राहिल्यानंतर बिचारा घाबरला, कल्पना नव्हती, घाबरला ते हातातली बंदूक निसटून गेली, घाबरला आणि घाबरून पळायला लागला. तर पळताना तो वाघ मागे लागला. पळणाऱ्याच्या मागे जास्त लागतात म्हणे असे श्वापत सगळे. तर पळायला लागला तो वाघ मागे लागला. आता त्याचं पळणं आणि वाघाचं पळणं बरोबरी कशी होईल? वाघाने एका विवक्षित ठिकाणी त्याला गाठलं, त्याला मागून मारलं, तो पडला, वाघाने त्याच्या छातीवर पाय ठेवला. आता त्याच्या नरड्याचा घोट घेणार एवढ्यात याला असं वाटलं की संपलं आणि आता काही आपल्या हातात राहिलं नाही, म्हणून आरडाओरडा करावा म्हणून त्यांनी मेलो 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 म्हणून आरडाओरडा केला. हा मेलो 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 म्हणून जो आरडाओरडा तो स्वयंपाकघरामध्ये बायको काम करत होती तिच्या कानावर पडला, बायकोच्या कानावर मेलो 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 मेलो. मग बायकोला एकदम वाटलं असं सौभाग्य का आपल्या वाट्याला, म्हणजे आपलं सौभाग्य असं का एकदम असं काय करता. सौभाग्याचा प्रश्न निर्माण झाला. मग तिला वाटलं अरे काय झालं. ती एकदम आली, बघते तर पलंगावर झोपलेत आणि मेलो मेलो म्हणून ओरडतात. मग तिने त्यांना हलवून जागे केलं. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा, उठा बाबा द्या मला दर्शन द्या, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा, उठा. उठून बसला, इकडे तिकडे बघितलं, आपलं घर आहे, आपल्या पलंगावर आपण आहोत, बाजूला बायको उभी आहे, आता काय वाघाची ताकद नाही घरात येण्याची, आपण सुरक्षित आहोत, आता काही अडचण नाही आपल्याला, वाघाची ताकदच नाही आता हे असताना काय. मग सुरक्षित आहोत. आणि मग बायकोने त्याला विचारलं का हो आरडाओरडा का करता, काही स्वप्न पडलं का, काही झालं का. मग त्यांनी सांगितलं असं स्वप्न पडलं, वाघ आला, त्यांनी मला पाडलं, माझ्या छातीवर पाय देऊन उभा राहिला, आता तो मला मारणारच होता, पण बरं झालं तू आलीस. आता या सगळ्यामध्ये दृष्टांत संपला. मुद्दा काय आहे की स्वप्नामध्ये झालेलं वाघाचं दर्शन, स्वप्नामध्ये दिसलेला वाघ हा स्वप्न चालू असताना खरा वाटला होता की नाही. अरे स्वप्नात मिळालेले 5 लाख रुपये सुद्धा आम्हाला स्वप्न चालू असताना खरेच वाटले होते. स्वप्नामध्ये दिसणारा वाघ हा सुद्धा स्वप्न चालू असताना खराच वाटला होता. पण जागृतीत आम्ही आलो त्यावेळेला त्या वाघाला सत्यता देता येईल का? देता येणार नाही. म्हणजे जागृतीत जर स्वप्नातला वाघ खोटा असेल तर जाग झाल्यानंतर हा जेव्हा आपल्या मानेवरून हात फिरवेल तेव्हा त्याला घाम फुटलेला होता का नाही. स्वप्नात वाघ दिसला, स्वप्नातला वाघ खरा का खोटा, खोटा. मग घाम का खरा. म्हणजे कल्पित पदार्थाचा परिणाम व्यवहारापर्यंत येत असेल तर हा व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त झाला. आणि कल्पित पदार्थाचा परिणाम जर व्यवहारापर्यंत म्हणजे अवस्थांतरात होत नसेल तर मग याला प्रातिभासिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त म्हणा. समजण्याकरता थोडंसं सोपं केलं.